आपल्या कोल्हापूरकरांनी ठरवलंय मान गादीला आणि मत मोदींना. ठरलंय ना आपलं. 7 तारखेला बरोबर कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे आणि धनुष्यबाणाला मत दिलं पाहिजे. महत्वाची आहे. मी राज्यभर फिरतोय. 40-45 डिग्री तापमान या ठिकाणी असं आपल्या कोल्हापूरकरांनी ठरवलंय मान गादीला आणि मत मोदींना. ठरलंय ना आपलं. 7 तारखेला बरोबर कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे आणि धनुष्यबाणाला मत दिलं पाहिजे. आणि म्हणून तेच मी आव्हान आपल्याला करायला आलो. विनंती आपल्याला करायची. शुभारंभ करायचे कोल्हापूरमधून करायचे आणि खऱ्या अर्थाने आपण सगळे ऊर्जावान आज बघतोय इकडे किती जोश आहे, किती जल्लोष आहे, किती उत्साह आहे. आणि म्हणून आज मी एवढंच सांगेन की या ठिकाणी या शक्तीपीठामध्ये खोटेपणाला कट कारस्थानाला बिलकुल स्थान नाही. आणि म्हणून तुम्ही यापूर्वी काँग्रेसची सत्ता उलटवून टाकलेली आहे. आज महायुतीचा कारभार इथं जोरात सुरू आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो या देशाच्या प्रगतीसाठी आपण संजय मंडलिक यांना आपलं मत द्या. धनुष्यबाणाला मत द्या. बघा एकच सांगतो, कोणाला त्रास द्यायचा नाही. साधा आपला माणूस आहे, सगळ्यांना भेटणारा, सरळ साध्या सोप्या भाषेत बोलणारा, यांचा कोणाला त्रास होणार नाही. आणि म्हणून आता माणसाला आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे. आपण संजय मंडलिक यांना दिल्लीला पाठवायचं का? मोदीजींचा हात बळकट करायला, मोदीजींना साथ द्यायला. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत, संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत. आणि म्हणून आज आपण पाहतोय की काँग्रेसचा उमेदवार अमेठी सोडून पळतायत, दुसरीकडे जात आहेत, रायबरेली शोधतायत, वायनाडमध्ये पण काय राहिले वायनाड. आणि म्हणून त्यांचा स्वतःच्या विजयावर देखील खात्री नाही त्यांना आपण जिंकू की नाही. ते देशाचा विकास काय करणार. आणि म्हणून आपल्याला 56 इंच छातीचा पंतप्रधान पाहिजे ना. या देशाला जगभरात रोशन करणारा पाहिजे ना. आणि म्हणून त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. आणि म्हणून आज आपण गेले 2024 पूर्वी आपण पाहिलं या देशामध्ये, या राज्यामध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होतो, दंगली होत होत्या, भ्रष्टाचार, घोटाळे हे सगळे निघत होते. मला सांगा 2014 नंतर एक तरी बॉम्बस्फोट करायची हिंमत झाली का कोणाची? एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदीजींवर करण्याची हिंमत झाली का? असा आपला बेधाक प्रधानमंत्री आहे. आणि दुसरीकडे एकीकडे 24 तास काम करणारा प्रधानमंत्री, पूर्ण देशाला आपलं जीवन समर्पित केलेला प्रधानमंत्री. आणि दुसरीकडे थोडा उकाळा झाला की परदेशात जाणारा, गारगार हवा खाणारा राहुल गांधी. कोण पाहिजे आपल्याला? आणि म्हणून आपल्याला एक संधी आलेली आहे. आज या ठिकाणी मध्ये कोणीतरी सांगितलं उभाटाने की राज्यसभेला महाराजांच्या वारसाला आम्ही तिकीट दिलं नाही, आम्ही शेण खाल्लं म्हणून बोलले, शेण खाल्लं म्हणून बोलले. आणि आज देशद्रोही काँग्रेसचे हात मिळवणी करून उभाटाने पुन्हा तेच केलेलं आहे. खरं म्हणजे कट कारस्थान हे सगळं कोल्हापूरकर कधी खाला देत नाही. त्याला आपण उघड्या मनाचे आहोत सगळेजण आणि आपण एकदा ठरवलं की ठरवलं. त्यामुळे राम भक्तांना
मुसलमानांना देखील हराम कोण म्हणणाऱ्यांना आपण मतदान करणार का? राम मंदिर इकडे आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं काम कोणी केलं? मोदीजींनी केलं. आणि म्हणून मोदीजींना आपल्या आणि म्हणून आज आपल्याला एवढंच सांगतो की इथं राज्यातली जनता 4 तारखेला याचा बदला घेणार नाही. बदला घेणार ना तुम्ही? पक्का घेणार ना?